सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत किसलेला बटाटा घालून बेसनचा पोळा। आज भाजी बनवूचं इल्लो कंटाळो, विचार केलाय आज बेसनचं पोळो करूया। पण बेसनचं पोळो तर काय सगळ्यांका माहितीच आहे, पण त्यात आज मी म्हटलंय जरा काहीतरी वेगळा करूया। म्हणून एक बटाटी घेतलंय कच्ची, ती किसलंय। किसून झाल्याच्या नंतर त्याच्या बारीक चिरलेलो कांदो झाल्याच्या नंतर टाकलंय बेसन हव्या तेवढा पीठ घेतलंय आणि टाकलंय। बेसन टाकून झाल्याच्या नंतर त्यानंतर टाकलंय त्यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकल्याच्या नंतर मालवणी मसालो, त्यानंतर थोडीशी हळद, गरम मसालो, थोडीशी हिंग आणि चवीपुरता मीठ या सगळा टाकून झाल्याच्या नंतर थोडासा तेल कशासाठी टाकलंय की पोळा जरा कुरकुरीत होतो। नंतर पेटवलंय गॅस, त्यावर ठेवलंय तवो ठेवलंय तापण्यासाठी। तवो तापल्याच्या नंतर त्यावर टाकलंय तेल टाकून झाल्याच्या नंतर पाणी टाकून ढवळलेला सगळा मिश्रण त्याच्यावर पसरवलंय आणि पोळो काढून केलंय सुरुवात। तो बघा सगळा व्यवस्थित पसरून घ्यायचा, जास्त जाड नाही करायचा आणि जास्त पातळ नाही करायचा, आणि बाजू कसा तेल सोडून द्यायचा। तेल सोडून झाल्याच्या नंतर त्यावर झाकण ठेवायचा, मग तो शिजतलो पटकन। हे बघा आता ही खालची साईड आहे ना, ती फिरून घ्यायची आणि वरची बाजू शेकून घ्यायची खाली, परत थोडा तेल सोडायचा। हे बघा पोळो असं होतलो तयार, चांगलं कुरकुरीत होतलो, खाऊ मस्त लागता। मस्त म्हणजे त्याच्यात बटाटी किसून टाकलेली आहे ना, म्हणून मस्त। हे बघा पोळो झालो तयार, करून बघा। आवडलो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।